नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात तुम्ही सगळे? आपल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आज एकदम अर्ली मॉर्निंग. जसं तुम्ही कालचा व्हिडिओ बघितलात, असं दिल में धकधक होत आहे ना की ही ट्रेन आपली तर नाही ना. चला, फायनली आपण ट्रेन पकडलेली आहे मीरा रोड टू डिरेक्ट चर्चगेट. बरोबर वाजले 6:10 आणि आपल्याला आता भरपूर लेट झालेला आहे. माहिती नाही आता कधी पोहोचू, म्हणजे एक अंदाज बांधलेला आहे की टायमिंग वगैरे बघून की आपण बरोबर 7ला ऑन टाईम असू, आपली ट्रेन आपल्याला मिळेल. हा अंदाज मी बांधला आहे. तुमच्या अंदाजाचं आहे ना, एक दिवस मी आचार टाकणार आहे. त्या आचाराचं नाव पंक्च्युअलिटी असणार आहे. पंक्च्युअलिटी आचार. माहीत माझा काही विचार होता की सकाळी 5:40 किंवा 6:40 ची ट्रेन पकडायची. उसका साफ फज्जा उडालेला आहे. तर मग 7ची ट्रेन आपण पकडणार आहोत. समोर बिल्डिंग्स के भारी आहेत. तर आम्हाला असं आमची दिवसाची सुरुवात झालेली आहे. बरोबर 3:40 उठलोय आम्ही. सगळी तयारी वगैरे करत लेट झालं, पण ठीक आहे. आता चर्चगेटला उतरलोय आपण आणि बरोबर वाजले 6:15 आणि 7ची ट्रेन आहे आपली डेक्कन एक्सप्रेस. इथून आपल्याला बस करून जायचं CSMTला. तर भाऊ बोला की इथून जास्त इझी पडेल दादरवरून ट्रेन चेंज करण्यापेक्षा. म्हणजे हिशोब तोच होता, बट लेट्स सी. सकाळचं वातावरण आणि काय वाईब आहे, मस्तच एकदम ना भाऊ. सकाळचं वातावरण किती भारी वाटतंय ना. आपण काय सकाळी कधीच्या काळी येतो, पण दररोजच्या म्हणजे येतात ते एकदम म्हणजे त्यांची तब्येत पण फ्रेश राहते. हालाकी जॉबचं टेन्शन असतं, स्ट्रेस असतो, पण सकाळचं वातावरण ते लोक अनुभवतात ना. मम्मी पण तर जातेच की, त्याच्यामुळे कसं माणूस फ्रेश राहतो. एक्झॅक्टली. आमची जी सकाळची सुरुवात झाली ना, म्हणजे इतकं हसलोय ना. आता पण तेच टॉपिक सुरू होतं, पंक्च्युअलिटी. ठीक आहे, म्हणजे तो बोलतोय की ताई तू पंक्च्युअल नाही आहे स्टँडच्या बाबतीत. ऑब्वियसली. तर मी बरोबर आहे, सगळं बरोबर होतं, फक्त बॅगेने घोळ केला. आता मी याचा विचार करायला गेली. बघा, आता तुम्ही नीट विचार करा. मी जे बोलते त्यावेळी नीट म्हणजे तुम्ही थोडा विचार करा त्याचा. मी याचा विचार केला की भाऊला जास्त वजन नको, म्हणून मी एकच मोठी बॅग घेतली, जी तुम्हाला म्हणजे ह्याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये दाखवली बरोबर. मोठी बॅग. तर म्हटलं की त्यात सगळं आपण वजन टाकूया, कारण आपल्याला एक दिवसच स्टे करायचं आहे आणि छोटे मोठे कपडे आपले जे काय असेल ते. आणि नंतर पता चला की ती बॅग तर खूपच वजनदार होते, त्याच्यामुळे ती म्हणजे आणि ती पूर्ण फुललेली म्हणजे तर कसं बोलू मी. तर मग म्हटलं की जाऊ दे, आपण सेपरेट घेऊया, कारण भाऊचे जास्त कपडे नसतात, माझे पण कमीच आहेत. सो नंतर मग ते हे झालं की बॅग वजन आहे का आहे बाहेर, तरी पण वजन नाही. तरी मला तेवढी नाही वाटत आहे, पण आहे स्टील. तुम्हाला हो गया था ना वो सैंटा क्लॉज का पीछे का झोला, वो झोला वैसा हो गया था. पण आता आहे ना काय झालंय माहितीये का, अख्खी जर्नी जी आहे ना, अख्ख्या जर्नीमध्ये उदास होणार आहे पंक्च्युअलिटी या नावाने. वी आर टू लेट, कारण 6:30 झालेत आणि आपली 7ची ट्रेन आहे CSMT वरून. तर तेच तुम्हाला सांगते की आम्हाला खूप लेट झालेलं आहे. फक्त अर्धा तास बाकी आहे आणि इकडून आपल्याला जायचं, परत तिकीट पण काढायचे, कारण तिकीट्स आपल्या काढलेले नाहीयेत. बसेस जात आहेत पण आपली बस काही येत नाहीये वेळेवर. बट ठीक आहे काय यार, मला टेन्शन आलंय आता. जवळजवळ जसा टाइम येतोय, 5-6 ट्रेन्स आहेत आपल्या सकाळपासूनच्या, आता सगळ्या गेलेल्या आहेत आणि आता 7ची ट्रेन आहे. त्याच्यानंतर डायरेक्ट 8ची आहे मला वाटते समथिंग. तर ती 8ची माझं त्याच्याकडे नाहीये फोकस, माझं 7वालीकडेच फोकस आहे, कारण 1 तास आपल्याला पुन्हा वेट करावं लागेल आणि नंतर मग पुन्हा दिवसभर पूर्ण लेट सगळ्या गोष्टी सुरू होतील. बट एनिवेज, जे जसं होईल तसं मी तुमच्यासोबत शेअर करत जाईन. बसमध्ये बसूया, पहिले बसची वाट बघूया. जर 5 मिनिटात बस नाही आली तर आपण टॅक्सी करायची. मग काय मला माहिती नाही, कारण आपण इकडे बसची वाट बघत बसू ना, बघ बाई बसच नाहीये.
यार ट्रेन लागले समोर. जनरल कुठे? जनरल ट्रेन लागले. काय करूया? 3 मिनिटं आहेत अजून. जनरल डबा माहित नाही कुठे, बघूया. मला काय जनरल आहे. ट्रेन पूर्ण पॅक आहे, अजिबात बसायला जागा नाही आहे. त्याच्यामुळे विचार करते की नंतरची ही आहे ॲक्च्युली इंटरसिटी एक्सप्रेस. 6:40 आहे आणि आता आपण पकडणार आहोत ती 7च्या वेळा बसा गेला. थोडा वेळ थांबूया आणि मग दुसरी ट्रेन पकडूया. सकाळ सकाळ तुम्ही गर्दी बघताय किती आहे. ए यार, पाण्याची बॉटल घ्यायला आले होते आणि पॉकेटच इथे विसरून गेली. परत चालू आहे. पाणी तर मिळालं नाही. पाणी आणायला परत जाणार होती, पण पता चला की बाजूची ट्रेनच आपली ट्रेन आहे जी डेक्कन एक्सप्रेस आहे 7ची, आणि आम्ही आपलं बघत बसलोय. नंतर भाऊनी विचारलं की, मी पण म्हटलं की बघूया कोणती ट्रेन आहे. समोर आहे डेक्कन एक्सप्रेस जी पुण्याला जाणार आहे. बाप रे बाप, कठीण आहे. चला आता एकदम पुढे चालू आहे. मागून पूर्ण कंप्लीट चालत आलोय, पुढे चालू आहे कारण पुढे आहे जनरल डबे. 6 भाऊ आज फुल टू फटँग भागदौड झालेली आहे. पण जे का असेल ना, आपण फायनली आपल्या ट्रेनमध्ये येऊन पोहोचलो. दिस इज द पंक्च्युअलिटी. पॅसेंजर येत आहेत आणि आपण एकदम पुढच्या डब्याला आहोत. मुंबई पुणे डेक्कन एक्सप्रेस 7 वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक 9 रवाना होईल. येस, फायनली आपली ट्रेन निघालेली आहे. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चांगली विंडो सीट पकडलेली आणि आता दादर आले. पता चला की तो पासवाला डब्बा होता आणि आम्ही तर इकडे दुसऱ्या डब्यामध्ये आलो. म्हणजे हा प्रॉपर जनरल आहे, तो पासवाला होता. तर पासवाला म्हणजे नक्की काय माहीत नाही. रिझर्वेशन समजतं पण पासवाला नाही समजत. तुम्हाला माहीत असेल तर कॉमेंट करून सांगा. बट आम्हाला तसं साईड सीट बसावं लागलं. रिझर्वेशन माहिती आहे, परत जनरल माहिती आहे. पासचा काय विषय ना की तो काय कळला नाही. चांगला बसले तो, म्हटलं ये आपला शेवट का आरामदायक होईंगा प्रवास. आणि आता उलट्या साईडला बसले. ट्रेन अशी चालली आहे. आम्ही उलट्या साईडला बसलो, त्या साईडला मस्त बसलो होतो. बट ठीक आहे, जाऊ दे. इसी को तो लाईव्ह बोलते भाई, इसी को तो जर्नी बोलते. मूड ऑफ करून नाही आपल्याला जर्नी करायची. आपण मस्त एन्जॉय करून जर्नी कंप्लीट करू. ठाणे आलेलं आहे गाईस. तरी लवकर आलं ना ठाणे भाऊ. आणि ठाण्याला पण पब्लिक चढणार आहे भाऊ. एवढं गरम होतं आहे ना. बट ठीक आहे, थोडाच वेळाला 9:30 झाले. 11पर्यंत पोहोचू. किती छान छान घर आहेत आणि गावाकडे कर्ज क्रॉस केलं आहे आपण. किती सुंदर वाटतं यार, सिरियसली. फक्त आहे ना, म्हणजे पावसाळ्यामध्ये हा नजारा तर ना एकच नंबर. आणि ते डोंगर तर लांबचे, आहा वाव यार, काय सिनेरी आहे. हां, अक्कल आहे. वडापावचा कचरा का टाकताना अकला नाही घेत, तेव्हा अकला घाण ठेव गेले असतात. नाही ते परिस्थिती सुचवली. कोरोना मी तर बोलतो यायला पाहिजे अजून, असं काय तरी अर्धा ते पण ते खूप त्रास होतो इथे. जे निसर्गप्रेमी आहेत त्यांना खूप त्रास होतो.
गर्दी एवढी आहे ना भाई साहब, म्हणजे डेली एवढी असते की आजच एवढी आहे आय डोंट नो. जे ट्रॅव्हल पण करतात ऑब्वियसली, ऑफिस वर्क वगैरे सगळं, मुंबई टू पुणे पण ट्रॅव्हल असतोच, ऑफिससाठी वगैरे लोक जातात. पण मला हे कळत नाही की एवढं डेली ट्रॅव्हल कसं करतात ना भाऊ. मुंबई टू पुणे डेली अपडाऊन ऑफिससाठी हॅट्स ऑफ आहे. वंडरफुल भाई, वंडरफुल. गर्मी का दुश्मन आया. तळेगाव आलंय. तळेगावला मला विंडो सीट भेटले. भाई कधीचे लोक म्हणजे तर लोकांना काय बोलायला, लोकांना बोलायला गेलं तर भरपूर आहे. तुम्हाला पण वेगळं वाटेल आणि ऐकणाऱ्याला पण सगळ्यांना वेगळं वाटेल. उठायला मागं तुम्ही स्टेशन यायला फक्त 1 मिनिट आहे तरी माणसं उठायला मागायची. आमच्या इकडे पाय शिजले, आम्ही इकडे कळ आले आम्हाला. आम्ही उठून मधून म्हणजे उशिरामध्ये पण आम्हाला कळ आली. चला आता पुणे उतरूया. चला फायनली पुणे आलेलं आहे. मजा आली त्या प्रवासामध्ये. बघा सगळे उतरत आहेत. पुणे आलेलं आहे आणि पुण्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत सगळ्यांचं. मस्त वाटते पुण्याला. आफ्टर लॉंग टाईम नंतर येऊ. ही होती आपली ट्रेन. बाय बाय बोलूया. सुखरूप आपल्याला आणलेलं आहे. बाय. मी पहिल्यांदा पुण्याला मेट्रो बघते. सॉलिड आहे. आजचा व्हिडिओ इथेच संपतो. मुंबई टू पुणे ट्रॅव्हल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. पुण्याचे अजून काही इंटरेस्टिंग ब्लॉग येणार आहेत त्यासाठी स्टे ट्यून गाईज. आणि पुण्यामध्ये येतात जी गरमी आहे ना भाईचा एकच नंबर. चला टेक केअर ऑल. बाय.